तनुष 11 संघाचा अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. चेंडू स्वतः संघाचा संघनायक आपल्या खांद्यावर धुरा सांभाळतो. एक धाव निश्चितपणे त्या दरम्यान पूर्ण केली जाते. बघता बघता एकेरी धावेचे पावलं दुहेरी धावेकडे वळतायत. दुहेरी धाव संख्येने संघाचं खातं खोललं जातंय. श्री गणेश केला जातोय. दुर्गोबा 11 मोर्ले संघाच्या वतीनं सलामीची जोडी गोडजोडी. स्ट्राईक एंडवर यशवंत गवस तर नॉन स्ट्राईक एंडवर देवानंद शेट्ये. साईश नाईक गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मोठा प्रहार गगनाला भेटून जातोय. चेंडू सीमारेषेचं उल्लंघन करत षटकाराच्या दिशेनं. तुमच्या कानापर्यंत पोहोचवण्याचं काम डीजेच्या माध्यमातून केलं जातंय. सुमधुर डीजे सुमधुर साऊंड सिस्टम आपल्याला या स्पर्धेदरम्यान पाहायला मिळते ऐकायला मिळते. ते म्हणजे भालचंद्र भवानी डेकोरेटर्सचे मालक भालचंद्र लोंडे आणि महेश माळवे यांच्या माध्यमातून फक्त षटकार चौकार आणि गडी बाद झाल्यानंतर डीजे वाजवायचा आहे. साईश नाईक पुन्हा एकदा सज्ज असेल. पंचांच्या डाव्या बाजूनं गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. चांगला चेंडू होता. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू आणि फळीचा काही संपर्क होत नाही. चेंडू जाऊन विसावतोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची होते गणना. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. 4 चेंडूची झाली सांगता. 4 चेंडूचं सांगते अखेरीस धावफलक पोचतोय ते म्हणजे 8 या धावसंख्येवर. साईश नाईक पुन्हा एकदा सज्ज असेल. पहिल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन यशवंत गवस यांच्यासाठी. त्यांच्या माध्यमातून आपण एक षटकार पाहिला. त्या दरम्यान मात्र पुन्हा एकदा मोठा प्रहार करायचा होता. यशवंत गवस यांना मात्र बॅटची बाहेरची कडा लागते. विकेट किपरच्या मागे मात्र अचूकरित्या झेल टिपला जातो. पहिल्याच गाड्याचं होतंय प्रतान. यशवंत गवस जातोय माघारी तंबूच्या आसऱ्याला. ओव्हर टू यू डीजे. अजूनही या दोडामार्ग तालुक्यात या खेळाडूचं नाव कोणाला माहिती नाही कारण तो मुंबईमध्ये वास्तव्यास होता. आताच कुठेतरी गावामध्ये येतोय. निश्चितपणे एक चांगला खेळाडू आहे. गुणवान खेळाडू आहे. एका षटकाची होते सांगता. त्या दरम्यान एका षटकाच्या सांगते अखेरीस एका गड्याच्या मोबदल्यात धावफलक पोचतोय ते म्हणजे दुर्गोबा 11 मोर्ले संघाची 8 या धावसंख्येवर. उर्वरित 5 षटकांचा खेळ असेल बाकी मैदानाच्या आतमध्ये पहिल्या इनिंग मधील. म्हणजे 30 चेंडू येणारे असतील. 30 चेंडू आणि 30 चेंडू मध्ये खूप मोठी धावसंख्या बनवायची आहे. प्रतिस्पर्धी संघ तुल्यबळ आहे आणि या तुल्यबळ संघाच्या विरुद्ध खेळताना मात्र एक खूप मोठी धावसंख्या आपल्याला उभारावी लागेल.
एक डोंगरा एवढी धावसंख्या उभारावी लागेल, 60ची गाठ इथं बांधावी लागेल, 60चा आकडा इथं पार करावा लागेल, तरच या मैदानावरती एक फायटिंग टोटल मानली जाते. बघूया काय घडतंय काय बिघडतंय. येणारे चेंडू असतील 30 चेंडू काहीतरी सांगून जाईल. त्या दरम्यान नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय. तनु शिलेवन खान्याळे या संघाच्या वतीनं अमोल नाईक नावाचा वैयक्तिक कोट्यातील पहिलं, संघाच्या वतीनं दुसरं षटक हाताळतोय अमोल नाईक नावाचा गोलंदाज. आमच्या मेगा स्क्रीनवर महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेले समीर सुतार माफ करा, समीर सुतार साटेली गावातून खेळाडू बिलॉंग करतोय. एक गुणवान खेळाडू, शांत संयमी खेळाडू. निश्चितपणे आम्ही अनेक क्रिकेट स्पर्धेदरम्यान या खेळाडूला पाहिलं. तोच आमच्या मेगा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतोय. अमोल नाईक वैयक्तिक कोट्यातील पहिले, संघाच्या वतीनं दुसरं षटक घेऊन गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय. पंचांच्या डाव्या बाजूनं गोलंदाजी करतोय. चांगला चेंडू होता, सन्मान दिला जातोय. हलक्या हाताने खेळतोय, कार्पेटचा सहारा घेतोय, चेंडूवर क्षेत्ररक्षक घेतोय. जोपर्यंत चेंडू अडवतोय, परतीची फेक करतोय, तोपर्यंत मात्र दोन्ही फलंदाज एक धाव निश्चितपणे पूर्ण केली जाते. एका धावेने स्ट्राईक रोटेट केले जाते. आता मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळतोय अमोल गवस नावाचा खेळाडू स्ट्राईक एंडवर. तर नॉन स्ट्राईक एंडवर दिसतोय देवानंद शेट्ये आमच्या समोरच्या मेगा स्क्रीनवर. अमोल पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मोठा शॉटपिट खेळलेला चेंडू जातोय सीमारेषेचं उल्लंघन करत षटकाराच्या दिशेनं. षटकाराच्या मदतीनं ओळख मुद्दाम आपल्याला करून दिली होती, कारण या अजूनही या दोडामार्ग तालुक्यातील या खेळाडूची ओळख नाही. निश्चितपणे आपली ओळख तुला आता मात्र इथं स्पष्ट करायची आहे. ओळख तुला आपली दाखवावी लागेल. अमोल गवस मोर्ले संघाचं प्रतिनिधित्व करतोयस, तर एक चांगली खेळी आपल्याला या स्पर्धेदरम्यान दाखवावी लागेल. आपलं नाव इथं ओळख आपल्याला आपण करायला पाहिजे. नक्कीच एक गगनाला गवसने घालणारा षटकार अमोल गवस यांच्या माध्यमातून आपण पाहिला. त्या दरम्यान पुढील चेंडू घेऊन अमोल नाईक. नक्कीच एक चांगला चेंडू होता. पुन्हा एकदा त्याच दिशेला भिरकावण्याचा प्रयत्न होता अमोल गवस यांचा, मात्र चेंडू आणि फळीचा काही संपर्क झाला नाही. चेंडू जाऊन विसरतोय यष्टीराच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची होतोय गणना. हॅलो. त्या दरम्यान केलेला चेंडू कार्पेटचा सहारा घेतोय. लॉंगांच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात होता. एक धाव निश्चितपणे पूर्ण केली जाते. एका धावसंख्येने धावफलक पुढे सरसावतोय. धावफलक पोचतोय 16 या धावसंख्येवर. दुसरे षटक प्रगतीपथावर आहे. 4 चेंडूचे होते सांगता. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ असेल बाकी मैदानाच्या आतमध्ये. या षटकामधील अमोल नाईक पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाजी मार्कवर. देवानंद शेट्टी याला चांगला चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि फळीचा काहीच संपर्क झाला नाही. चेंडू जाऊन विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची होते गणना. धावफलक मात्र तिथंच स्थिरावतोय 16 या धावसंख्येवर. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. शेवटचा चेंडू असेल शिल्लक या षटकामधील. अमोल नाईक चांगला चेंडू पूर्णपणे जखडण्यात यशस्वी ठरतोय फलंदाजाला, तो म्हणजे अमोल नाईक नावाचा गोलंदाज. 2 षटकाची होते सांगता. 2 षटकाच्या सांगते अखेरीस एका गडीच्या मोबदल्यात धावफलक पोचतोय, ते म्हणजे 16 या धावसंख्येवर. उर्वरित 4 षटकांचा खेळ असेल बाकी मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या इनिंग मधील
बुधना प्रीमियर लीग 2023 पर्व 8 आणि पर्व 8च्या दरम्यान आजचा हा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातील पहिला सामना रंगतोय तो म्हणजे तनुष 11 खानियाळी संघ आणि दुर्गोबा 11 मोर्ले या दोन संघादरम्यान. दुर्गोबा 11 मोर्ले संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय. फलंदाजी करत असताना 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावर धावा जमतात त्या म्हणजे 16 या धावसंख्येवर एका गड्याच्या मोबदल्यात. उर्वरित 4 षटकांचा खेळ असेल बाकी म्हणजे येणारे चेंडू असतील 24. येणाऱ्या 24 चेंडू मध्ये किती धावा बनवण्यात यशस्वी ठरतायत फलंदाज दुर्गोबा 11 मोर्ले संघाचे की या फलंदाजांना पूर्णपणे जखडून ठेवण्यास यशस्वी होत आहेत तनुष 11 खानियाळी संघाचे गोलंदाज हे पाहणे जोगं नक्कीच असेल. त्या दरम्यान वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाच्या वतीने तिसरं षटक हाताळतोय तो म्हणजे समीर नाईक नावाचा गोलंदाज. थोडंसं क्षेत्ररक्षण सजवताना आमच्या समोरच्या मेगा स्क्रीनवर पाहायला मिळतोय तो म्हणजे समीर नाईक. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू पुढे स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न लॉंग आमच्या दिशेला खेळलेला चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव निश्चितपणे पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला होता मात्र प्रयत्नात राहिला. अखेरच्या क्षणी संतोष देसाई याने स्कोर कार्डवर मात्र एक धाव निश्चितपणे त्यांच्या माध्यमातून गणली गेली. एका धावसंख्येने आता मात्र धावफलक पुढे सरसावतोय दुर्गोबा 11 मोर्ले संघाची ती म्हणजे 17 या धावसंख्येवर. तिसरं षटक प्रगतीपथावर. एक धाव पूर्ण केली जाते. एका दुसरेवर भर देताना दिसत आहेत ते म्हणजे दुर्गोबा 11 मोर्ले संघाचे खेळाडू. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय समीर नाईक. या वेळेस मात्र खराब चेंडूचा मात्र पुरेपूर समाचार घेतला जातोय अमोल गवस यांच्या माध्यमातून. निश्चितपणे अशा पद्धतीची अमोल तुला फलंदाजी करायची आहे कारण तुला ओळख इथं स्पष्ट करायची आहे. मी कोण आहे हे तुला दाखवायचं आहे. त्या दरम्यान एक तुला सुवर्ण संधी असेल. एक तुला व्यासपीठ मिळालेले आहे या बुधना प्रीमियर लीग 2023 पर्व 8च्या दरम्यान. या व्यासपीठावर आपली कामगिरी तुला करावी लागेल. एक मोठा प्रहार केला जातोय अमोल गवस यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा त्या दिशेला भिरकावलेला चेंडू गगनाला गवस निघालणारा चेंडू षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार पाहायला मिळतोय तो अमोल गवस यांच्या माध्यमातून. ओर टू यू DJ. संघाचे संघ मालक आमचे मित्र तुषार देसाई यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक लगावलं जातंय. निश्चितपणे एक सुवर्ण संधी असेल नामी संधी असेल अमोल गवस तुला की येणाऱ्या चेंडू मध्ये एक षटकार मारायचा आहे. तुषार देसाई यांच्या खिशामधले 500 रुपये तुला तुझ्या खिशात टाकायचे. मात्र फटका यावेळेस ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू पंच मात्र दोन्ही हात समांतर करून अवांतर असल्याची घोषणा करतायत. अवांतर धावसंख्येने धावफलकात वाढ होते. धावफलक पोचते ती म्हणजे 31 या धावसंख्येवर. दोन्ही पंचांचं मात्र काहीतरी बातचीत होतंय. नक्कीच एक निर्धाव चेंडू माफ करा. यावेळेस मोठा प्रहार केला जातोय. लॉंग ऑफच्या दिशेला खेळलेला चेंडू जातोय सीमारेषेचं उल्लंघन करत षटकाराच्या दिशेनं. एक नामी संधी होती सुवर्ण संधी होती मात्र तो तिसरा चेंडू ऑन हॅट्रिक होता आणि तो बरोबर तिसरा चेंडू निर्धाव जातोय आणि चौथ्या चेंडूवर मात्र पुढच्या चेंडूवर मात्र एक मोठा प्रहार केला जातोय. 3 षटकाच्या सांगते अखेरीस धावफलकात वाढ होते. धावफलक पोचतोय ते म्हणजे 36 या धावसंख्येवर एका गड्याच्या मोबदल्यात.
नक्की 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकाच्या समाप्ती अखेरीस पाणी घेऊन मैदानामध्ये जात आहेत स्वतः तुषार देसाई. आणि येणाऱ्या 3 षटकाचं विवरण सांगण्यासाठी मी आमंत्रित करतोय, मायक्रोफोनवर थोडासा बदल केला जातोय, मायक्रोफोनवर आमंत्रित केलं जातंय ते म्हणजे सर कृष्णादेवजी. या समालोचकांना विनंती असेल, कृष्णादेवजी तोपर्यंत आपण ऐकूया एक डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीताकडे आपल्याला घेऊन जातोय. मैदान देखिए, हमने शुरू में कहा था 25 मिनट में आपको कंपलसरी 5 ओवर डालने ही पड़ेंगे, छठा ओवर स्टार्ट होना ही चाहिए। अगर अन्यथा नहीं होता तो जो पेनल्टी लगी है वो पेनल्टी अंपायर खुद देंगे। इस बात को पहले ध्यान में रखिए, 25 मिनट से पहले शुरुआत के 5 ओवर डालने ही है मैदान में। ओह, इस बार हैंडल छूटा बल्ले का, शायद क्या रन की औषधि वहां पर, बिल्कुल बिल्कुल बढ़िया वहां पर अंदर एक रन वहां पर बनता हुआ लेग बाइस के रूप में, जबकि टीम का स्कोर अब मात्र मैदान पर पहुंचता हुआ इस मैच में, जबकि 37 रन पर। एक क्रुशल मुकाबला की शुरुआत का इस वक्त पावर प्ले का और समाप्त हो चुका है। उसके बाद की कहानी बिल्कुल साफ है। अब तक एक सफलता हो चुकी है, उसके बावजूद देखें किस तरह से बल्लेबाजी मैदान पर अमोल की 4 छक्के अब तक इस मैच में, एक अच्छी बैटिंग मैदान पर, और इस बार शरीर पर टकराती हुई गेंद। देखिए, कुछ ना कुछ आपको मार्क ढूंढना पड़ेगा मैदान में, किस तरह से बैटिंग करते। देखिए, 4 गेंदें आपने ऊपर डाली और चारों गेंदों को उसने सीधा खेला। मतलब आप शॉर्ट पिच गेंद का इस्तेमाल कर भी सकते हैं मैदान पर। अच्छा, तो वही कुछ देखने को मिला। ओह, बढ़िया लाइन, बिल्कुल अच्छा बाउंसर। देखिए भाई, कान के नीचे ये लगभग सीटी बजा कर निकला, कुछ आवाज देता निकला मैदान पर कि आप संभल कर रहिए मैच में। अमोल जानते हैं कि ये बहुत बाउंसर अच्छा था, लेकिन साथ में इस गेंद को खेलना इतना आसान नहीं था। लेकिन मैं कहूँगा तारीफ गेंदबाज की करनी है मैदान पर। और लेग स्टंप पे बाहर, वाइट। देखिए, 2 गेंदों पर अपने एक सवाल खड़ा कर दिया अमोल के लिए, और उसी के बाद जो वाइट, वो विश्वास था वापस। 38 पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर। tennisin.com के माध्यम से आपको, tennisincricket.com के माध्यम से आपको मुकाबले का जा रहा है। यहाँ से आप हमारे साथ प्रथमेश और मिलन, ये जोड़ी साथ जुड़ चुके हैं। वापस खेल बनेगा इस वक्त। शॉर्ट पिच गेंद, मिस टाइम है ये, सीधा हाथ में, और आउट मैदान पर। इस मिनट में 5 ओवर समाप्त होने चाहिए, इसलिए गेंदबाजों को भी ध्यान में रखना पड़ेगा, वो टाइम आप व्यतीत ना करें। अगर टाइम व्यतीत होता है तो आखिरी के ओवर्स में जो पेनल्टी आपको मिलेगी, वो पेनल्टी कहीं ना कहीं 5 खिलाड़ी नहीं सीमा रेखा पर, सिर्फ 4 रहने पड़ेंगे। इसलिए आपको हर 5 मिनट में एक और समाप्त करना ही पड़ेगा। और फ्लिक ऑफ द रिस्ट के सारे गेंद को मोड़ेगा ऑन साइड पर, सिर्फ टाइम किया गेंद को, लेकिन मिड विकेट खिलाड़ी बहुत अच्छी बैट फील्डिंग, वहां पर एक रन वहां पर निकला, और सिंगल के साथ टीम का स्कोर अब मात्र मैदान पर पहुंचा, जो कि 39 रन पर।
और इस बार फिर से ऑन सेट पर खेलेगा प्रयास किया, वहां पर पहला देखिए गेंदबाज वहां पर क्यों खड़ा है, गेंदबाज को दौड़ना था मैदान पर, एक रन वहां पर बनेगा और इस वक्त 40 पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर। देखिए 25 मिनट से पहले आपको 5 ओवर समाप्त करने, छठा ओवर शुरुआत करनी है, अगर वही नहीं होता है तो आपको कुछ नियम और ये अंपायर बताएंगे, लेकिन मेरा मानना है कि शायद ये भी हो सकता है कि 5 में से 4 खिलाड़ी बाहर रह सकते हैं या कुछ और रनों की पेनल्टी, लेकिन क्या होगा ये बात में पता चलेगा। लेकिन फिलहाल अंपायर बिल्कुल देख रहे, हर वक्त घड़ी देख रहे कि 5 ओवर पहले 25 मिनट में समाप्त ही होने चाहिए, इसलिए गेंदबाजों को भी काम करना पड़ेगा, एक ओवर आपको 5 मिनट से पहले डालना पड़ेगा। 40 पर पहुंचा टीम का स्कोर। अब बैटिंग चॉइस पावर प्ले का इशारा मैदान पर यहां से पहुंच चुका है और चलता हुआ जो कि 5वां इस मैदान पर। अब अंपायर गिनेंगे भाई, वो 5वां और 25 मिनट से पहले समाप्त होना चाहिए और छठा ओवर चालू होना पड़ेगा, तो अंपायर घड़ी देख रहे हैं मैदान पर, बिल्कुल अच्छी क्रुशियल अंपायरिंग। और इस बार सीधा शॉट लॉन्ग ऑफ बाउंड लाइन पर, जहां पर एक ही रन बनेगा, अच्छी फील्डिंग, जहां पर 41 पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर। हमारे साथ और 2 आवाज जो कि जुड़ जाएंगे। तुषार आज ऑनर के रूप में, आज ऑनर के वर्ड पहनकर तुषार बैठा है, इसलिए तुषार सिर्फ आज पैसे लगाएगा, हमारे पास से पैसे लेके नहीं जाएगा। लेकिन हमारे साथ प्रवीण कौटन को जो कि जुड़े रहेंगे इस वक्त मराठी में हमारे साथ, जो कि इस वक्त आज के दिन पर, और स्लॉक करने का प्रयास किया, लेग स्लिप के बगल से निकली गेंद, बैकवर्ड स्कोर लेके, और ये गेंद सीमा रेखा से बाहर, 4 रन के लिए। चलता हूं मैदान पर 5वें ओवर का, जिसका पावर प्ले का बैटिंग चॉइस। अब तक की कहानी बिल्कुल साफ है, अमोल की एक विस्फोटक बैटिंग मैदान में, और रिवर्स किया अटेम्प्ट, स्विच हिट जो कि गेंद निकली पॉइंट सीमा रेखा से बाहर, 4 रन के लिए। देखिए स्विच हिट का कारण क्या था कि स्विच हिट पर आपने बल्ला चेंज कर दिया। अमूमन देखिए बल्ला और पोजीशन जब भी आप चेंज करते तो स्विच हिट के मामले में जाती है ये शॉट, ये और रिवर्स कुछ अलग, रिवर्स में आप वही स्टाइल से सिर्फ बल्ले की लाइन मतलब स्टाइल चेंज करते हैं, और ये देखिए दोनों मूवमेंट चेंज किया और बल्ला चेंज किया, इसलिए शायद अंपायर के मन में वो कोई दावी देना नहीं, वो बाउंड लाइन के बाहर गेंद, और टीम 49। अच्छी बैटिंग पांडु द्वारा, ओ शॉर्ट गेंद, शॉर्ट लेग पर शायद मौका, लेकिन ये क्या हो रहा है, देखिए रन बनेंगे, रन बनेंगे वहां पर, ये गेंद बाउंड लाइन के बाहर भी जा सकती है, अतिरिक्त रन वहां पर लगभग सीमा रेखा पर को फील्ड किया जा रहा है, मतलब वहां पर टोटल 3 रन मिलेंगे मैदान में। शायद थ्रो करते तो आउट था, लेकिन 3 रन के साथ 52 पर पहुंचा टीम का स्कोर। आते ही पांडु ने अटैक किया मैदान पर। देखिए 4 छक्के लगने के बाद भी जो टोटल अमन होना चाहिए पहले 5 ओवर में, वो देखने को नहीं मिला, मतलब अब भी 10 के आसपास ही है टीम सामने से। और बढ़िया वहां पर मिड विकेट पर अच्छी फील्डिंग शॉट मिड ऑन पर, 1 रन वहां पर बनेगा और सिंगल के साथ ये 5वां ओवर मैदान पर चल रहा है। जबकि इस वक्त अगर बातचीत बताई जाए तो 53 पर पहुंचा है टीम का स्कोर, मतलब अभी भी लगभग 11 रन इन 5 गेंदों पर, कितने रन बदले, 13 रन अब तक की कहानी इस 5 गेंदों पर, इसमें 3 2 बाउंड्री, एक बार 3 रन दौड़कर 2 सिंगल उसमें शामिल मैदान पर। एक स्क्वायर लेग पर, शॉर्ट स्क्वायर लेग पर, एक बैकवर्ड स्क्वायर लेग पर, एक जो कि स्लिप पर, यह रिवर्स अटेम्प्ट करेगा प्रयास किया और क्लीन बोल्ट मैदान पर, और निकला 13 रन का, जहां पर सफलता मिली और टीम का स्कोर 3 विकेट के नुकसान के बाद पहले बैटिंग करती इस मैदान पर, जो कि इस मुकाबले में दुर्गोबा 11, जो मैदान में अब तक की कहानी लगभग फुट 52 53 पर
ची विनंती, आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. अंपायर क्या 25 मिनट हो चुके हैं, टाइम बिल्कुल ठीक ठाक है. शिवराज जरा हाथ ऊपर कर दीजिए. ओके थैंक यू. ठीक ठाक है मतलब आपको वो नियम नहीं लगेगा. देखिए टीम की भी तारीफ करनी पड़ेगी इस वक्त जो गेंदबाजी कर रही है. 25 मिनट से पहले लगभग 5 ओवर समाप्त उन्होंने किए. एक वेल डन उनके लिए. और लाइन लाइन देखिए सबसे क्रूशियल लाइन वहां पर. पांडु के लौटने के बाद अब निखिल मैदान पर उनके साथ जो कि अब तक की कहानी देवा जो कि मैदान पर. देवा देखिए देवा के हिसाब से देखा जाए 5 रन अभी तक देवा ने बनाए और गेंदें कितनी खेली है. 9 गेंदों का सामना कर चुके हैं, लगभग 5 रन वहां पर बना चुके हैं. इसमें से 4 गेंदे डॉट निकले और 5 गेंदों पर वो 5 सिंगल निकले. ये लेखा जो का सब कुछ संतोष सर हमें बता रहे. संतोष खास आभार आपका व्यक्त करते हैं. धन्यवाद आपका. इस मैच के दरमियान पुतना प्रीमियर लीग में फुल टॉस गेंद बल्ले पर ठोस लग स्लिप आपको स्लिप के बगैर से निकली गेंद थर्ड मैन सी मारेगा पर लेकिन आराम से टहलते पहलते दौड़ते. इसका मतलब है कि ये 2 रन बन सकते हैं लेकिन नहीं, वहां पर रन आउट का मौका है. ये आउट हो जाएंगे और ये आउट मैदान पर. देवा ने अपने हाथों में स्ट्राइक रखी. निखिल को किया चलता नमस्कार किया रनआउट के रूप में. निखिल जो कि आउट हो चुका है और निखिल ने अपने निजी टोटल पर सिर्फ 1 रन मैदान पर अब तक नहीं बनाया. कोई गेंद नहीं खेले. निखिल ने नाराज रहेंगे इस वक्त निखिल मैदान पर. आदेश कर पे आपका हार्दिक स्वागत इस मैच के दरमियान. देखिए हर एक इंसान बिल्कुल यहां पर सम्मानीय है हमारे लिए. हर एक का काम सबसे बेहतर रहेगा लेकिन कुछ लोगों के हम जिक्र से नाम फक्र के साथ नाम लेते हैं. खासकर अजय का जो पूरे इस मैच के दरमियान इस पूरे प्रतियोगिता के दरमियान सब कुछ जो कार्य संभालता हुआ. लेकिन चलिए अब तक की कहानी इस वक्त मैदान पर 4 विकेट के नुकसान के बाद टीम का स्कोर अब 55 रन पर. देखिए हवा आने का समय हो चुका है. जो कैरी बैग है उड़ रही है हवा में, इसका मतलब हवा अब आएगी जरूर. फुल टॉस गेंद थी. ये नो तो बिल्कुल नहीं हो सकता लेकिन रन वहां पर जरूर बनेंगे. ये आपके पाले में थी गेंद मारने वाली लेकिन वाइट और 22 मतलब 5 रन का वो बोनस मैदान पर. आपकी साउंड सिस्टम बहुत सुंदर है. और इस बार सीधा शॉट. ये और बोनस मिलेगा. वो वाइट के पास थे और ये चौवा मतलब 1 गेंद पर हुए 9 रन खर्च मैदान पर और टीम का स्कोर अब मात्र 64 मैदान पर. एक गेंद रन उसके बाद 1 गेंद बिल्कुल स्टंप उखाड़ते हुए और ये आउट मैदान पर. यहां से तो आसान लग रहा है 78 नंबर जैसे पहनकर जो कि बल्लेबाजी आखिरी गेंद के लिए करेंगे या फिर कुछ अन्य गेंदे हैं. हाँ अन्य गेंदे कुछ बची है. गेंदें कितनी बची यहां से इतना अनुमान नहीं लगा सकते हम लेकिन इतना तो जरूर बता सकते हैं टीम का स्कोर 64 पर पहुंचा. 70 के तरफ पहुंचना है तो भाई एक बड़ा शॉट मैदान पर लगाना पड़ेगा मुकाबले में. ऑन साइड पर 5 ऑफ साइड पर 4 अब ऑफ साइड पर 5 रखे और ऑन साइड पर 4. ये कुछ लेखा जोगा ग्राउंड फील्डिंग का मैदान पर. चेंजअप पेस क्या गति पर स्लिप के खिलाड़ी के लिए मौका वहां पर रन रोकने का.
एक रन जोड़ो निकलेगा और सिंगल के साथ 65 पर पहुंचा, मतलब 65 रन मैदान पर पहले बैटिंग करते इस मुकाबले में, जो कि इस मुकाबले की अगर परिभाषा चेंजअप पेस, क्या लॉन्ग लेग सी मारेगा पर गया, कम से कम 2 रन वहां पर जरूर बन सकते हैं और क्या एफर्ट वहां पर, लेकिन वहां पर 2 ही रन बनेंगे। अच्छा थ्रो वहां पर सीधा, ओ नहीं, वहां पर तीसरा रन बनता हुआ 3 रन वहां पर बनेंगे और 3 रन के साथ 68 यह हालात मैदान पर है और जीत से पीछे 69 रन की आवश्यकता इस मैच में। च्या सहाय्याने 11 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. अमोल गवस काय बॅटिंग त्याच्या माध्यमातून राहिली. 4 मॅग्निफिसंट षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. 4 षटकारांच्या सहाय्याने 26 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. पांडुरंग चिरमुरे 2 चौकाराच्या सहाय्याने 12 धावा.
निखिल नाईक मात्र डायमंड डकचा शिकार राहिला. एकही बॉल न फेस करता रनआउटच्या स्वरूपात डायमंड डकचा शिकार तो राहिलाय. पंढरीनाथ शेट्टी आहे 3 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. तसेच सौरभ देऊळकर 1 धाव. अशा टोटल 68 धावा दुर्गोबा 11 मोर्ले संघाने मात्र बनवल्या. जिंकण्यासाठी 69 धावांचं लक्ष्य ठेवलंय ते मात्र तनुष 11 खानियाळी या संघाच्या समोर. बॉलिंगचं विवरण केलं असता साहिश नाईक पॉवर प्लेचं पहिलं षटक त्याने हँडल केलं होतं. 8 धावा खर्च केल्या. दुसरं षटक हाताळत असताना अमोल नाईकने फक्त 8 धावा खर्च केल्या. तिसरं षटक थोडंसं महागडं षटक सिद्ध झालंय. 3 षटकार त्या ओव्हरमध्ये खर्च केल्या ते मात्र समीर नाईकने 20 धावा खर्च केल्या. त्यानंतर बाळा प्रसाद नाईक याने उत्कृष्ट षटक हाताळलं होतं. फक्त 3च धावा खर्च केल्या होत्या चौथ्या षटकाच्या दरम्यान. 5वं षटक पॉवर प्लेचं षटक हाताळलं होतं ते मात्र साईश नाईकने त्या षटकाच्या दरम्यान 13 धावा खर्च केल्या. आणि तसेच शेवटचं षटक हाताळलं ते मात्र हरीश शिरोडकर मॅन फ्रॉम माटणे याने 15 धावा त्या षटकाच्या दरम्यान खर्च केल्या. अशा टोटल 68 धावा जिंकण्यासाठी 69 धावांचं आव्हान घेऊन मात्र पाहण्याजोगं ठरले कोण बॅटिंगसाठी येतोय. मैदानाच्या आतमध्ये मला वाटतंय विराज धरणे मॅन फ्रॉम साटेली भेडशी तसेच त्याच्या साथीदार मात्र तातू बोर्डेकर मॅन फ्रॉम कोकण रेल्वे दोडामार्ग तालुक्याच्या इतिहासामध्ये कुठच्याही टुर्नामेंटच्या दरम्यान एका षटकात 6 षटकार ज्या बॅट्समनने मारले होते मोर्लेच्या ग्राउंडवर तोच बॅट्समन तातू बोर्डेकर मैदानाच्या आतमध्ये दिसतोय स्ट्रायकर एंडवर. नॉन स्ट्राईक एंडवर विराज धर्मे वयाच्या 18व्या वर्षी घोडगेवाडीच्या ग्राउंडवर 5 षटकार लगातारचे 5 चेंडूमध्ये 5 षटकार ज्या बॅट्समनने मारले तो विराज धरणे नॉन स्ट्राईक एंडवर पाहायला मिळेल. बॉलिंग एंडवर पाहायला मिळतोय तो मात्र निखिल नाईक मॅन फ्रॉम वायंगंतड. वज्रेम बिग बॅश लीगमध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट नुकत्याच मागच्या 1 फेब्रुवारी महिन्यामध्ये ज्याने किताब पटकावला होता तोच निखिल नाईक पाहायला मिळतोय बॉलिंग मार्कवर. जिंकण्यासाठी 36 धावा आणि 69 धावांचं आव्हान असेल ते मात्र तनुष 11 खानियाळी संघाच्या समोर. जबाबदारी असेल ती मात्र तातू बोडेकर कारण मागच्या 20 वर्षांपासून सातत्याने त्यांना एक उत्कृष्ट बॅट्समन म्हणून दोडामार्ग तालुक्यामध्ये त्याची ओळख आहे. असा खूप युवा कमी वयामध्ये कोकण रेल्वे दोडामार्ग संघामध्ये आपलं स्थान निश्चित करून मोठमोठ्या टुर्नामेंट दोडामार्ग कोकण रेल्वे संघाने आपल्याला जिंकून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान याचं देखील राहिलंय. स्ट्राईक एंडवर असेल तातू बोर्डेकर. नॉन स्ट्राईक एंडवर विराज धरणे. राईट आर्म ओव्हर द विकेट बॉलिंगची सुरुवात पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना निखिल नाईक मॅन फ्रॉम वायंगंतड. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टोमवरचा आउटसाइड एज लागली. चेंडू मात्र लॉंग स्टॉप रिजन मध्ये चाललाय. चेंडूच्या मागे येतोय अमोल गवस. तोपर्यंत 1 धाव त्या ठिकाणी प्राप्त केली जाईल ती मात्र तातू बोडेकर याच्या माध्यमातून श्री गणेशा केला जातो या एका धावेने. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर तुम्ही पाहू शकता वायडिश लॉंगॉनला पांडुरंग चिरमुरे तसेच वायडिश लॉंगॉनला देवानंद शेट्टी आहे. पुन्हा एकदा लो फुलटॉस पद्धतीचा चेंडू अलॉंग द कार्पेट समोरच्या दिशेने चेंडू एक्झिक्यूट केला जातो. 1 धाव तातडीने पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न तातू तसेच विराज यांच्या माध्यमातून पाहायला मिळत नाही. विराज देखील आपल्या इनिंगची सुरुवात करतोय. सिंगल पहिल्या चेंडूवर प्राप्त केली जाते. ब्लॉकमध्ये टार्गेट करण्याचा प्रयत्न कारण दोन्ही जे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर खेळाडू आहेत ते समोरच्या दिशेने मात्र तैनात केलेले आहेत. यावेळी रिव्हर्सचा प्रयत्न तातू याच्या माध्यमातून झालाय. मात्र काय उत्कृष्ट विकेट किपिंगचं काम पहा. विकेटच्या मागे तुम्हाला दिसत आहेत शॉर्ट विकेट किपिंग करताना ते मात्र तुषार करमळकर मॅन फ्रॉम भेडशी. यावेळेस पुन्हा एकदा ब्लॉक हॉलमध्ये टाकलेला चेंडू वारंवार सातत्याने त्या चेंडूवर कंट्रोल पहा. वारंवार ब्लॉक हॉलमध्ये टाकण्याचा प्रयत्न निखिल याच्या माध्यमातून. लेदर बॉल क्रिकेटचे धडे देखील हा खेळाडू घेतोय. सिंधुदुर्ग लेदर बॉल क्रिकेटमध्ये याचे देखील मोठं नाव आहे निखिल नाईकचं. यावेळेस चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू होता. ICC नियम क्रमांक 22 यावेळेस मात्र उल्लंघन करत असताना त्याच्या जाळ्यात सापडला जातोय निखिल नाईक. एक्स्ट्राच्या स्वरूपात अजून 1 धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 3 या धावसंख्येवर. 4 चेंडूंचा खेळ झाला. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ पॉवर प्लेच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल.
काय करतोय आपल्या संघासाठी पाहण्याजोगे ठरेल. तो मात्र तातू यावेळेस लेग साईडच्या दिशेने शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी तातू याचा रनआउटची संधी असेल मात्र आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूपतेने पोहोचतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉल होता त्या ठिकाणी. तातू याचा माघारी परतवलंय. विराज याला रन घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मात्र थोडासा फ्लंबल झाला. तातू मात्र मैदानावर कोसळला होता. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतील. तो मात्र सर विवेक भिसे यांच्या माध्यमातून अजून एक धाव एक्स्ट्राच्या रूपात संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. टोटल धावसंख्या जाऊन पोचली ती मात्र 4 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू असेल पॉवर प्लेचा. पाहूया काय करतोय तातू आपल्या संघासाठी. थोडासा प्रेशर मध्ये तातू बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आले त्याच्या माध्यमातून. तिसरा चेंडू, यावेळेस चेंडू हवेत मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू थोडासा पांडुरंग चिरमुरे चेंडूपासून थोडासा बराचसा लांब राहिला. फक्त एक धाव शेवटच्या चेंडूवर प्राप्त केली जाईल आणि या शेवटच्या एका रनने मात्र या षटकाची सांगता होईल. 5 धावा फक्त खर्च केल्या. उत्कृष्ट षटक त्या ठिकाणी हाताळले ते मात्र निखिल नाईकने. आपला एक्सपिरियन्स जो लेदर बॉल क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत क्रिकेट खेळलाय तो एक्सपिरियन्स पणाला लावलाय. फक्त बॅटच्या सहाय्याने 3 आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात 2 अशा टोटल 5 धावा मात्र खर्च केल्या आहेत. उत्कृष्ट षटक राहिले पॉवर प्लेचं षटक. जिंकण्यासाठी अजूनही येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 64 धावांचं आव्हान असेल ते मात्र तनुष 11 खानियाळी या संघाला. चांगली बाब ही राहिली की एकही विकेट त्यांनी गमावला नाही या षटकाच्या दरम्यान. बॉलिंगमध्ये थोडासा बदल पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्कवर पाहायला मिळेल तो मात्र एक तेज तर्रार गोलंदाज मॅन फ्रॉम खानियाळे पंढरीनाथ शेट्ये. या खेळाडूकडे देखील 15 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. वीर हनुमान खानियाळे हा त्याच्या सांघिक संघ, प्राथमिक संघ वीर हनुमान खानिये या संघाच्या माध्यमातून खेळताना कित्येक टुर्नामेंट आपल्या नावावर केलेत. एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून या टुर्नामेंटच्या लीगच्या इतिहासामध्ये देखील आपले अनेक किताब त्याने जिंकले. तोच पंढरीनाथ शेट्ये 4 ते 5 पावलांचा रनअप त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक उत्कृष्ट तेज तर्रार गोलंदाज म्हणून याची दोडामार तालुक्यात देखील ओळख आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट षटकाची सुरुवात करतो. स्ट्राईक रेनवर पाहायला मिळतोय तो मात्र तातू बोर्डेकर. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहे आणि थेट त्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन पडतोय आणि तातू बोर्डेकर याची मात्र 2 धावांची ही नाम संपुष्टात देतोय. पहिल्या चेंडूवर मोठा हादरा देतोय. तातू बॅक टू दी पॅव्हिलियन. संकेत कांबळे मॅन फ्रॉम मनेरी आपल्या नावाला साजेशी गोलंदाजीचा प्रात्यक्षिक पहिल्या चेंडूवर दाखवून देत असताना पंढरीनाथ शेट्ये का आपली वारंवार स्तुती करण्यात येतं याचं प्रात्यक्षिक दाखवून दिले. पहिल्या चेंडूवर आपला एक्सपिरियन्स मात्र पणाला लावलाय. संकेत याला मात्र मोठी खेळी करावी लागेल कारण धावा अजूनही धावांचा डोंगर आहे. 29 चेंडू येणारे असतील आणि 29 चेंडूमध्ये 64 धावा बनवाव्या लागतील हा सामना जिंकायचा असेल तर. यावेळी चेंडू समोरच्या दिशेने एक्झिक्यूट केलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक देवानंद शेट्ये सेफ पेअर ऑफ हँड्स याला म्हणून संबोधलं जातं. तो देवानंद शेट्ये चेंडूच्या खाली येतो आणि आल्या पावरी मात्र गोल्डन डकचा शिकार व्हावं लागतंय. तो मात्र संकेत शेट्ये याला संकेत कांबळे याला माफ करा. दुसऱ्या गड्याचं पतन होतंय संकेत कांबळे याच्या स्वरूपात.
बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय तो मात्र साईश नाईक स्वतः कर्णधार, मात्र खांद्यावर जबाबदारी. हॅट्रिक बॉल असेल, पंढरीनाथ शेट्टी साठी संधी असेल. यावेळेस चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न, कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र शॉट फाईन लेगला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय. अमोल गवस त्याच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. धाव घेण्याची कुठलीही शंका नाही. डॉट बॉल येतोय अजून एक. हॅट्रिक मात्र हुकतोय. पहिल्या 3 चेंडूमध्ये अजूनही एकही धाव खर्च केली नाही, तो मात्र पंढरीनाथ शेट्टी याने. यावेळी समोरच्या दिशेने एक्झिक्यूट केलाय. वाईड इज लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होईल षटकारासाठी. हा येतोय साईश नाईक याच्या बॅट मधून. या इनिंग मधील पहिला षटकार. श्री गणेशा केलाय तो मात्र षटकाराने. यावेळी मला वाटतं पिचच्या आउटसाइड बॉल पिच केला होता. नो बॉलचा इशारा येईल. फ्री हिटची संधी, नामी संधी असेल ती मात्र साईश याला जो प्रेशर क्रिएट केला होता पंढरीनाथ शेट्टी याने, तो प्रेशर रिलीज करायचा प्रयत्न यावेळी मात्र साईश याचा निश्चितच असेल. एक षटकार त्याच्या बॅट मधून आलाय. पाहूया या चेंडूवर काय करतोय. पुन्हा एक जात त्या मला वाटतं यावेळी मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. षटकार येतोय. यावेळेस डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे सौरभ देऊळकर. मला वाटतं थोडासा फ्लंबल त्या ठिकाणी झालाय. ज्या ठिकाणी झेल पकडण्यात आला असता त्या ठिकाणी मात्र झेल सुटतोय सौरभ देऊळकर याच्या माध्यमातून. संधी मात्र चालून आली होती त्या ठिकाणी. साईश याला माघारी पाठवण्याची मात्र थोडासा फ्लंबल त्या ठिकाणी झालाय. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. ते मात्र साईश नाईक याच्या माध्यमातून 2 धावेनेशी या मात्र षटकाची सांगता होते. षटक थोडस महागडं सिद्ध होते, कारण 2 षटकार, 1 नो बॉल तसेच 2 धावा, अशा टोटल 15 धावा त्या ठिकाणी खर्च केल्या जात आहेत. ते मात्र पंढरीनाथ शेट्टी याच्या माध्यमातून 2 हादरे निश्चित त्यांनी आपल्या संघासाठी दिलेत. ते मात्र तातू बोर्डेकर तसेच संकेत कांबळे याच्या स्वरूपात. 18 धावा, 2 षटकांची होते समाप्ती. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 20 या धावसंख्येवर. 20 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. तिसरं षटक हाताळण्यासाठी कर्णधार पाहूया कोणाला चेंडू सुपूर्द करण्यात येतोय. मला वाटतं मेगा स्क्रीनवर दिसतोय पांडुरंग चिरमुरे, मॅन फ्रॉम मोर्ले. हा देखील एक उत्कृष्ट द्रुतगती गोलंदाज म्हणून याची देखील ओळख आहे दोडामार तालुक्यात. स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतो बॅट्समन विराज धरणे, मॅन फ्रॉम साटेले. याला देखील कमाल करावी लागेल, कारण आतापर्यंत त्याच्या बॅटमधून रन तेवढे आले नाहीत. ज्याच्या नावाप्रमाणे बॅटिंग त्याला देखील जबाबदारीने करावी लागेल. येणाऱ्या 24 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 49 धावांची आवश्यकता असेल ती मात्र दुर्ग पैलवान मोर्ले संघाला. यावेळी ब्लॉक हॉलमध्ये टाकलेला चेंडू समोरच्या दिशेने चेंडू अलॉंग द कार्पेट खेळलाय. डीप लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक येईल. माफ करा, देवानंद शेट्टी. तोपर्यंत 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल ती मात्र विराज धरणे याच्या माध्यमातून. स्ट्राईक नेटवर पाहायला मिळतो आता साईश. 2 षटकार आले त्याच्या बॅटमधून आतापर्यंत मागील षटकामध्ये. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय साईश. लो फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. काव कॉर्नरच्या दिशेने चेंडू एक्झिक्यूट केला अलॉंग द कार्पेट. 1 धाव त्या ठिकाणी प्राप्त केली जाईल. क्षेत्ररक्षक होता तो मात्र निखिल नाईक तातडीने चेंडूवर येतोय, परतीची फेक करतोय. 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र एका धावेने 22 या धावसंख्येवर. आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन पांडुरंग. यावेळी कट करण्याचा प्रयत्न होता. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा हा चेंडू होता. यासाठीचा व्हाईट बॉल. आयसीसी नियम क्रमांक 22 यावेळी मात्र उल्लंघन करत असताना त्याच्या जाळ्यात सापडला जातोय तो मात्र पांडुरंग. एक्स्ट्राच्या स्वरूपात अजून 1 धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 23.
मोठमोठे फटके खेळावे लागेल ते मात्र विराज धरणे तसेच साईश नाही गेला. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्ले अँड मिस पद्धतीचा चेंडू चेंडू मला वाटतं लागतोय तो मात्र त्याच्या चेस्टवर आदळतोय. प्रॉपर टायमिंग झालेलं नाही. चेंडूवर अजूनही नजर मात्र मला वाटते बसली नाही ती विराज धरणे याची. अजून एक डॉट बॉल येतोय पांडुरंग चिरमुरे याच्या माध्यमातून. धावसंख्या मात्र स्थिरावली ती 23 या धावसंख्येवर. यावेळी शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता, पूल करण्याचा प्रयत्न, पूर्ण अनसक्सेसफुल. मिस टाइम फटका होता. पंढरीनाथ शेट्टी चेंडूच्या खाली आला होता मात्र शेवटच्या क्षणी थोडंसं फ्लंबल त्या ठिकाणी झालंय. अजून एक झेल मात्र सोडण्यात येतोय. अजून एक जीवदान त्या ठिकाणी मिळतंय ते मात्र विराज धरणे याला. नामी संधी चालून होती मात्र त्या ठिकाणी पोहोचला होता चेंडूच्या खाली, मात्र शेवटच्या क्षणी त्या ठिकाणी त्याच्याकडून चूक झाली. आणि क्रिकेटच्या भाषेमध्ये चुकीला माफी नाही. पाहूया येणाराच वेळ ठरवेल काय करतोय. यावेळी ब्लॉक हॉलमध्ये टाकलेला चेंडू अलॉंग द कार्पेट काव कॉर्नरच्या दिशेने खेळलेला हा फटका होता. निखिल नाईक चेंडूच्या खाली येतोय. फक्त एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. धावसंख्येत जाऊन पोहोचली ती मात्र 25 या धावसंख्येवर. स्कोरिंग काउंटिंगचं काम या सामन्याच्या दरम्यान पाहतोय तो मात्र लोंडेवाडी कोनाळगावचा सुपुत्र संतोष देसाई. यावेळेस चेंडू हवेमध्ये खेळलाय आणि यावेळेस चेंडू क्लिअर करेल बाउंड्री रोपच्या डोक्यावरून. मला वाटते मिड विकेटच्या डोक्यावरून हा खूप वेळाने मला वाटतं चाचपडत बॅटिंग करत होता तो विराज धरणे. आणि यावेळेस मात्र चेंडूला एक्झिक्यूट केलं जात आहे षटकारासाठी. बऱ्याचशा काळाने षटकार प्रेशर रिलीज करणारा फटका येतोय तो मात्र विराज धरणे याच्या माध्यमातून एक षटकार. माऊली वॉरियर्स वज्रे या दोन संघादरम्यान दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल प्रेझेंटेशन बॉक्स समोर यायचं आहे नाणेफेकीसाठी. बापू वॉरियर्स विरडी आणि माऊली वॉरियर्स वज्रे दोन्ही संघाचा संघनायक कृपया नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा आहे. थँक्यू अतुल सर. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 31 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. राहिलेल्या 3 षटकामध्ये जिंकण्यासाठी अजूनही 38 धावांची आवश्यकता असेल. येणाऱ्या 3 षटकांचा आखोदिका हाल मैदानाच्या आतमध्ये सुनावण्यासाठी ऐकवण्यासाठी मी आमंत्रित करतोय तो मात्र आरोंदा गावचा गोड आवाज सर कृष्णा देवजी यांना. सर विनंती असेल कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. सुरेश टेनिस.इन के माध्यम से आपको ये मुकाबले किया जा रहा है. हमारे साथ जो प्रथमेश और उनके साथ जो कि मिलन. मिलन एक बार हाथ ऊपर कीजिए. कहा हो आप, हमारे आवाज आप तक पहुंच नहीं. थैंक यू मिलन. ये मिलन के हाथ ऊपर के इसका मतलब है वहां तक एक साउंड सिस्टम बेहतरीन जा रही, वहां से आवाज हमारी. तो चलिए 17 गेंदे 38 रन मैदान पर. लेफ्ट हैंडर गेंदबाज वापस मोर्चे पर और ऑफ स्टंप के दूर से खेलने का प्रयास किया वहां पर. शायद हल्का सा अपील, लेकिन लग तो इस तरह से रहा कि शायद स्कोर लेग अंपायर इंटरेस्टिंग रहेंगी इस मैच में.
देखिए शायद क्या हुआ यहाँ से बताना आसान नहीं होगा, क्योंकि जिस तरह से ये माहौल चल रहा है, हवा चल रही है, इसलिए बीच बीच में कुछ आवाज भी आ सकती है, इसलिए शायद अंपायर कुछ बातचीत कर रहे हैं, कुछ कान मंत्रणा हो रही है, लेकिन मामला बहुत करीब है। ये क्या गेंद लगी है, क्या गेंद नहीं लगी है, लेकिन लग तो रहा है कि मामला थोड़ा सा कड़क होगा। ये नॉट आउट। 16 गेंदे लगभग 38 रन मैदान पर, जिससे पीछे इस मैच में 2 खिलाड़ी सीमा रेखा पर 3 तैनात रहेंगे। देखिए बैटिंग चाहे पावर प्ले इसके बाद भी रह सकता है, मतलब अब तक की कहानी 5 सीमा रेखा पर तैनात है और आपको मैं कहूंगा रुकना है मैदान पर इस मैच में। और फिर से चेंज अप पेस क्या करते, देखिए ऑन साइड पर ही आप मारने से देखिए कवर बाउंड्री है, स्लिप पर मौजूद है, आपको गेंद को देखकर निकाले। 3 गेंदे अब तक की डॉट है मैदान पर, मतलब अगर इक्का दुक्का बनाते जाएंगे ना और 2 शॉट 1 ओवर में लगेंगे तो मुकाबला संतोष सर वापस कब्जे में रहेगा। 15 गेंदों का खेल, 38 रनों की आवश्यकता इस वक्त मैदान पर, जिससे पीछे मुकाबला बहुत कड़क है। ये देखिए 2-3 शॉट शुरुआत से लेकर आक्रमण करेंगे मैदान पर, और 2-3 शॉट जैसे ही लगेंगे ना ये मुकाबला फिर से जीवित मैदान पर। और एक बार ऑन साइड पर स्कोरलेग के ऊपर से गिरा, स्कोरलेग बाउंड्री लाइन के, गेंद लगभग जा रही बाहर, 4 रन। शॉट को अपने बिल्कुल इस वक्त खेला वहां पर, देखिए जानबूझकर शॉट सिलेक्शन बहुत सुंदर था, बिल्कुल ऑफ के बाहर गए, शफल किया और वहां से भाई ये दिलशान नहीं था ना, शुपला शॉट था ऑन साइड पर, सिर्फ टाइम के गेंद को वहां पर चौवा निकला और चौवे के साथ अब आवश्यकता 34 रन की 14 गेंदों पर। देखिए लगभग 16 रन प्रति ओवर बना सकते हैं मैदान पर, यह उम्मीद रहेगी, लेकिन उसके ऊपर जाएंगे तो मैच संकट में रहेगा। बात में क्लीन बोल्ट वहां पर, सिर्फ 4 रन का यह ओवर निकला और 2 विकेट इस ओवर में निकले, और चलता क्या इस खिलाड़ी को, और विकेट नंबर निकला जबकि तीसरा इस वक्त मैदान पर, चौथा मैदान में। देखिए हमने दोनों टीमों को पहले बुला चुके हैं, दोनों टीमों अगर नहीं यहां पर पहुंचती है इन 3 ओवर के बाद, तो शायद जो पहले पहुंचेगी उसके लिए टॉस जाएगा। फुल टॉस गेंद, फुल्ली लॉस गेंद, गेंद सी मारेगा पर तो बिल्कुल नहीं आ रही, आउट मैदान में। निकली वो फुल टॉस गेंद थी, फुल टॉस गेंद को आपको कहां पर मारना है, ये भी आप ऑन साइड पर सिर्फ टच करते बल्ले से तब भी चौका था ये, लेकिन अपने ताकत लगाए और ताकत की नुमाइश वहां पर नहीं हो सकी।
गेंदबाजी पर नया गेंदबाज मोर्चे पर सामने से रहेगा जो कि इस वक्त निखिल, और बल्लेबाजी पर जो कि स्ट्राइक पर अब मात्र दो नए खिलाड़ी मैदान में पहुंचेंगे। संकेत शेट्टी जो कि इस वक्त नॉस्टैक एंड पर, विराट जो कि स्ट्राइक पर, ऑन साइड पर विकेट कीपर के बगल से शायद रोका गया, वहां से रन मिलते हुए नहीं, वहां पर रन नहीं मिलेंगे। देखिए डॉट गेंदे, शुरुआत के 3 ओवर्स में क्या माहौल था मैदान पर, 31 रन 10 के ऊपर ये टोटल रन रेट था मैदान पर। उसके बाद की कहानी, शायद खेल रुका मैदान में और वो दबाव देखने को मिलता हुआ, दबाव बनेगा, दबाव बढ़ेगा मैदान में, क्योंकि अंतिम 11 गेंदे और 34 रन। देखिए अब 3 शॉट मारने पड़ेंगे इस ओवर में, तभी तो बात के बनेगी मैदान पर, अन्यथा ये मैच हल संकट में रहेगा। बापू वॉरियर्स विरडी संघाचा संघनायक, कृपया प्रेझेंटेशन बॉक्स पासून नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा आहे। गोविंद सावंत, आपल्याला विनंती असेल प्रेझेंटेशन बॉक्स पाशी संपर्क साधायचा आहे। ओव्हर टू यू देवजी सर। और इस बार सीधा शॉट, एक बिल्कुल अच्छा शॉट लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, जहां पर एक ही रन मिलेगा। सिंगल से अब काम नहीं बनेगा, अब दिल्ली बहुत दूर है। देखिए यहां से तो रन मिलना चाहिए, लेकिन वो भी रन नहीं मिलता। मतलब देखिए शॉट चाहिए, 2 शॉट 3 शॉट अगर इस ओवर में नहीं लगते तो बाद में ये मुकाबला फंस जाएगा मैदान पर। अब हर गेंद पर 3 रन जोड़ने पड़ेंगे, 10 गेंदों पर 33 रनों की आवश्यकता मैच में, जिससे पीछे अंतिम 8 गेंदों पर सिर्फ 4 रन निकले, 5 रन। और इस बार सीधा शॉट लॉन्ग ऑन पर, लेकिन एक रन बनेगा। जब विकेट हाथों में तो शायद तब पावर प्ले न था मैदान पर, आपको तब जाकर पावर प्ले तो काम बन जाता, लेकिन आपने गलत मौके पर पावर प्ले लिया जहां पर खिलाड़ी फैल चुके थे। ओ बढ़िया गेंदबाजी, बिट करते हुए यहां पर 9 गेंदों का अब खेल मैदान पर बचा हुआ, 8 गेंदों का, और अब शायद तो मैच बिल्कुल संकट में। तुषार देसाई बिल्कुल खुश है, 500 रुपए का इनाम इससे पहले लगा चुके हैं। आज भाई थैला भरकर पैसे ला चुके हैं, ये बहुत खर्चा करेंगे आज। और इस बार फिर से नई रन वार्ता मिलता हुआ, 1 रन वहां पर। अब तक की कहानी 5 गेंदों पर। तुषार सर बिल्कुल खुश है भाई, फोन प्ले से माध्यम से भी आप पैसे दे सकते होते, या फिर घर से बिल्कुल थैला भर के लाए। ये जाते हुए कल बिल्कुल सब कुछ टेम्पो भर के ले जाएंगे, लेकिन आज सिर्फ थैला भर के लाए। 32 रनों की आवश्यकता। चलिए एक शॉट बन गया मैदान पर, एक शॉट की तलाश थी, और इसी शॉट के साथ अब खेल बचा हुआ मैदान पर 26 रन अंतिम 6 गेंदों पर। सामान्य जय भोसले साहेब, आपलं मंडळातर्फे हार्दिक स्वागत। जय साहेब, तुम्हाला शुभेच्छा। अंतिम 6 गेंदे, अंपायर क्या 5 और 25 मिनट समाप्त हो चुके। हाँ बिल्कुल ओके, ठीक ठाक है। बापू वॉरियर्स विरडी संघाचा संघनायक, कृपया नाणेफेकीसाठी संपर्क साधा। गोविंद सावंत, आपल्याला विनंती असेल त्वरित संपर्क साधायचा आहे। सचिन गेंदबाजी के मोर्चे पर 26 रनों की आवश्यकता मैदान पर, जिससे पीछे इस मुकाबले में यह फुल टॉस गेंद थी। शायद मैं तो कहूंगा इस गेंद पर शायद रन बनने थे मैदान पर, लेकिन चलिए वहां पर रन बनते हुए, क्या वहां पर अंपायर का इशारा रहेगा। 2 ही गेंद रन बनते हुए मैदान पर, फुल टॉस गेंद थी, बल्लेबाज के लिए सरल मौका मैदान पर। देखिए नॉस्टैक के बल्लेबाज को स्ट्राइक देनी थी मैदान पर, वो छक्का मारे थे इससे पहले, इसका मतलब एक काबिलियत है इनके पास। अब अपने फुल टॉस गेंद को छोड़ा मैदान में। फुल टॉस और फुल्ली लॉस में फर्क होता है।
समजय भोसले साहेब आपलं मंडळात पुन्हा एकदा स्वागत. चलिए वापस सिंगल मिलता अब नहीं. 4 गेंदों पर 23 रन, चारों गेंदों चारे सीमारेखा से बाहर मारनी पड़ेगी. पहली गेंद फुल टॉस थी, अगर वहां पर छक्का मारते तो मामला बहुत नजदीक था मैदान पर. भाई 4 गेंदों पर 4 मारना इतना आसान नहीं है. डॉट गेंद. और कुछ रन बनते हुए, लेकिन चलिए इस रन का कोई उपयोग नहीं अब होगा, क्योंकि अब दिल्ली बहुत दूर रहेगी. लेकिन 4 रन 94 के साथ अब आवश्यकता मैदान पर जिससे पीछे. 2 गेंदों पर 19 रन. डॉट गेंद नहीं, व्हाइट बॉल का इशारा. 18 रन जिससे पीछे. शायद बीमर निकल जाए तो बात बनेगी मैदान पर, और उस बीमर पर भी छक्का चाहिए मैदान पर. लेकिन गेंदबाज अगर आराम से बॉलिंग करे तब भी छक्का रहेगा, तो भी कोई फर्क नहीं पड़ता उस बात का. देखिए क्योंकि यहां से मैच बनेगा नहीं. मुकाबला बिल्कुल समाप्त हो चुका है, मैच बिल्कुल संकट के घेरे में. चलिए आखिरी गेंद और 18 रन की आवश्यकता जिससे पीछे. हॅलो. बापू वॉरियर्स विरडी संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. त्वरित निर्णय कळवा. बापू वॉरियर्स. इसी के साथ ये मैच समाप्त हो चुका है और मैन ऑफ द मैच वेदांत देसाई जो कि मैन ऑफ द मैच का दावेदार बनता है इस मैदान पर. एक क्रूशियल बैटिंग वेदांत देसाई की.